प्रतिक्रिया ऐकणार, पण आता आपण थेट जाणार आहोत. आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जात आहेत. आपल्यासोबत चर्चेसाठी कर्नल सतीश ढगे जोडले जात आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आणि सोबतच आपल्या सोबत आहेत रिटायर्ड एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर. दोघांकडे दोघांचंही खूप खूप स्वागत. लगेच सर, चाफेकर सर, दोघांनाही सुप्रभात आणि जय हिंद. एअर स्ट्राईक बद्दल मला सगळ्यात पहिले बोलायचं आहे. चाफेकर सर, अशा वेळेसच्या एअर स्ट्राईकसाठी कशा प्रकारे हे केले जातात? आपण बघितलं की 9 टार्गेटेड ठिकाणं होती. अत्यंत प्रिसाईज असा अचूक असा हा एअर स्ट्राईक होता. तुमची साधारणपणे तुमचा अनुभव काय सांगतो? कशा प्रकारे केले जातात हल्ले? आपल्या प्रेक्षकांना सांगायचं तर हा किती महत्वाचा आहे? असा हल्ला करायचा असला तर वायुदलापेक्षा दुसरं कुठलंही वापरणं हे शक्यच नसतं. वायुदलाच्या 2-3 गोष्टी वायुदलामध्ये आहेत, त्या म्हणजे ते दूरवर जाऊन मारा करू शकतं. त्यांचा मारा हा अचूक असतो आणि त्यांच्या माऱ्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो. तो कुठलाही असा हल्ला करत असताना सरप्राईज एलिमेंट फार महत्वाचा असतो. दुसरी गोष्ट, आपण शांतता काळात सुद्धा आपले सगळे जे टार्गेट्स आहेत दुसऱ्या राष्ट्रांचे, जे आपले शत्रू आहेत, त्यांचे आपण मेंटेन करतो. त्यामुळे जर प्रिसाईज लोकेशन्स माहिती असतील तर हवाई दलाने हल्ला करणं सर्वात सोयीस्कर असतं आणि अचूक असतं आणि त्यात कोलॅटरल डॅमेज होत नाही. म्हणजे बाकी जनतेला आपण त्रास देत नाही. भारत हा तसा शांतताप्रिय देश आहे, त्यामुळे आपल्याला कोलॅटरल डॅमेज नको असतो. त्यामुळेच हवाई दलाचा हा अॅक्युरेट हमला, हा हवाई हमलाच पहिला होणार हे जवळजवळ सुनिश्चित होतं. आता ही वेळ रात्रीची जी ठरवण्यात आली ती अतिशय उत्तम वेळ होती, कारण रात्रीच्या अंधारात आजकाल नॅव्हिगेशन चांगलं करता येतं आपल्याला, आणि शिवाय आपली जी क्षेपणास्त्र आहेत ती अचूक असल्यामुळे रात्रीच्या अंधाराचा त्याला काहीही दुष्परिणाम होत नाही आणि ती अचूकपणे आपल्या टार्गेटकडे जातात. त्यामुळे शत्रूला तयार नसताना त्याच्यावर हमला करणे हे रात्रीच जास्त सोयीस्कर असतं, कारण रात्रीच्या अंधारात जास्त गोंधळ निर्माण होतो. कुठून स्ट्राईक येतो आहे त्यांना कळत नाही. त्यामुळे जमिनीवर आणि जिथे हल्ला केलाय त्या टार्गेटवर गोंधळ माजतो आणि तेच आपलं लक्ष असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे हमले करत असताना विविध क्षेपणास्त्र उपयोगात आणल्या जातात. यात स्टँड ऑफ वेपन सुद्धा उपयोगात आणतात, म्हणजे दुरून अचूक टार्गेटचा निशाणा घेण्यासाठी सुद्धा आपण मिसाईल्स यूज करतो आणि त्यामुळे आपल्याही विमानांना क्षती पोहोचण्याची शक्यता बरीच कमी असते. असा हा एकंदरीत प्लान असतो आणि वायुदल हा याची सुरुवात करेल हे माहितीच असल्यामुळे जसं अपेक्षित होतं तसं झालंय असंच मी म्हणेन. अनेकांना आश्चर्य वाटतं की ही घटना झाली, पहलगामचा हल्ला झाला, भारताने कधीही कुठलाही आडमार्ग किंवा कुठल्याही आडेवेडे न घेता सांगितलं की आम्ही याचा बदला घेऊ, योग्य वेळीच घेऊ असं सांगितलं होतं. पाकिस्तानला याचा गेल्या वेळेस अनुभव आहे की उरीच्या वेळेस काय झालं होतं, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक कसे झाले होते. इतका अनप्रिपेअर्ड असावा पाकिस्तानने किंवा तिथल्या त्यांच्या दहशतवादी तळांवरती भारताने थेट जाऊन आत हल्ला केला, त्यांचं कंबड तिथे मोडलं. पण हास्यास्पद वाटतंय. कर्नल ढगेंसाठी प्रश्न. कर्नल ढगेंकडे आवाज जाते. ओके कमलेश जी, जय हिंद. प्रश्न जो तुम्ही मला त्या ठिकाणी विचारला, नक्कीच हे जे ऑपरेशन त्या ठिकाणी होतं, माझ्या मते आपले जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी फेज 1 ऑफ ऑपरेशन सिंदूर आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि यामध्ये जे आहे जॉईंट ऑपरेशन होतं, इंडियन आर्मी त्याचबरोबर इंडियन एअरफोर्स यांचं हे जॉईंट ऑपरेशन आहे. त्याच्या सोबतीलाच डिप्लोमॅटिकली ज्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय विश्वास, मुख्यतः अमेरिका, रशिया, UAE, सौदी अरेबिया यासारख्या देशांचा जो विश्वास आपण संपादन केला, त्यांना एक प्रकारे जे विश्वासात घेतलं आणि त्यामुळेच काही मिनिटांमध्येच आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष
राष्ट्राध्यक्षांचा सुद्धा एक प्रकारे आपल्याला सपोर्ट करणारा अशा प्रकारचं विधान आलं. म्हणून मला वाटतं की इट इज अ टीम एफर्ट, आणि या टीम एफर्टच्या माध्यमातून अतिशय सिस्टमॅटिकली भारतीय आर्म्ड फोर्सेसवर जो विश्वास आपल्या राजकीय नेतृत्वानं त्याचबरोबर सामान्य जनतेनं टाकला होता. काही दिवसांपूर्वीच आपल्याला आठवतं की ऑपरेशनल फ्रीडम आपल्या सरकारनं हे आर्म्ड फोर्सेसला दिलं होतं, आणि किती प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत, त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे. ज्यावेळेस त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना पूर्ण एक प्रकारे मुभा दिली निर्णय घेण्याची, तर काही दिवसांमध्येच आपण अतिशय प्रोफेशनली हा हल्ला त्या ठिकाणी केला. कारण जसं चाफेकर सरांनी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे इतके सिस्टमॅटिक अशा प्रकारचं ऑपरेशन होतं. शॉर्ट, स्विफ्ट, लिमिटेड स्ट्राईक्स केले. नेमका आमचा प्रॉब्लेम जो आहे, आमचा पाकिस्तानचा प्रॉब्लेम नाहीये, आमचा पाकिस्तानच्या लोकांशी जी आहे दुश्मनी नाहीये, आमचा प्रॉब्लेम दहशतवादाचा आहे. मग या दहशतवादांचे जे टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, त्यांचे आका हे पाकिस्तानमध्ये लपून बसतात. मग पाकिस्तानच्या लष्करानं, ISIनं त्यांना सपोर्ट केला तरच आम्ही पाकिस्तानच्या लष्कराला जे आहे या सगळ्या भानगडीमध्ये आम्ही ओढू. ऑर अदरवाईज पाकव्याप्त काश्मीर जो अधिकृतरित्या भारताचाच भाग आहे, तिथे जाऊन आम्ही आमच्या सुरक्षिततेशी संबंधित जे कोणी प्रॉब्लेम क्रिएट करतात त्या टेररिस्ट लॉन्च पॅडला उद्ध्वस्त केलेला आहे. मदरशांमध्ये जे ट्रेनिंग कॅम्प होते त्यांना आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद यांचे जे हेडक्वार्टर होते मुरिदकेमध्ये आणि बहावलपूरमध्ये, त्यांना आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि इथे कुठेही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता, सामान्य जनतेला कुठलंही नुकसान न होऊ देता अतिशय प्रोफेशनली आपण हे सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आर्म्ड फोर्सेसचं, राजकीय नेतृत्वाचं आणि मुख्यतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या संबंधित डिप्लोमॅटचं हे यश आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बॉल इज इन पाकिस्तान्स कोर्ट नाऊ. आता ते कसं रिटॅलिएट करतात, आणि जर त्यांनी रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी पटीनं जास्त त्यांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळणार आहे. ये तो बस झाकी आहे असं जर आपण म्हटलं या फेज 1 ऑफ ऑपरेशन सिंदूरला पाहून, तर ते चुकीचं ठरणार नाही. नक्कीच नक्कीच. तुम्ही सोबत राहा ढगे सर. आमच्या चाफेकर सर, रात्रीचा यशक तुम्ही मगाशी याच्याशी बोलला, तुम्ही मगाशी याच्याबद्दल एक मुद्दा म्हणता, तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? माझं मत हेच आहे की कोणताही असा हल्ला जो नियोजित असतो तो तिन्ही फोर्सेसला मिळूनच असतो. परंतु मी जो तुम्हाला मुद्दा सांगत होतो तो हा होता की तिन्ही दल एकत्र येऊन ही कारवाई करत असले तरी सुरुवात ही हवाई दलाच्या हल्ल्यानीच होणार हे सुनिश्चित होतं. आणि ते मी परत एकदा रिएट करतो, त्यात कोणी शंकाच घेऊ नये. कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे. एक इनरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हवाई दलामध्ये. ते दूरवर जाऊन मारा करू शकतात, ते अचूक मारा करू शकतात, आणि त्यांच्या माऱ्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो. त्याचा उपयोग पूर्ण करून आपण केलाय. आर्मी, नेव्ही सुद्धा सतर्क आहेच, त्यांचे सुद्धा यात सहभाग असणारच हे निश्चित आहे. मी तुम्हाला एकच चाफेकर सर एकच सेकंड सांगतोय. तुम्हाला काही निवडक जागी हल्ला करायचा असतो. चाफेकर सर एक सेकंड थांबवत आहेत. कुटुंबियांची प्रतिक्रिया, त्या कुटुंबियांची प्रतिक्रिया ऐकून तुमच्याकडे परत येतो. एकच सेकंद आहे, त्यांची प्रतिक्रिया महत्वाची. तू रात्री हे सगळं बघत होता, पाहून पहिली प्रतिक्रिया काय तुझी? पाहून बरं वाटलं. बाबांना शांती मिळाली असेल, असं बाबांना शांती मिळाली असेल हे बघून, एवढं सांगू शकतो. ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर फॅमिलीवर अटॅक झाला होता त्यावेळी हे सगळ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं होतं, परत कुठलीही दया दाखवली नव्हती, त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणता येईल का? बरोबर आहे. त्यांनी आम्हाला काही, म्हणजे माझा एक मामा होता, तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या. त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण. त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेला आहे, आनंद झालेला आहे. बस एकंदरीत पाहायला गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत, जिकडनं आतंकवादी निर्माण करून हे पाठवायचे, अशाच याला टार्गेट केलेलं आहे. आणि भारतीय सेनेने ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की कुठंतरी आम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे, यावरती काय? त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे. त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या 9 जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे, आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे. जो आपण जर पाहिलं असेल की आता ही फक्त सुरुवात आहे,
अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातील असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे. पूर्ण दहशतवाद संपेल याची अशी मोहीम चालवली पाहिजे. 100% पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना. हिंदी संजय लेले यांचे पुत्र, त्यांची ही प्रतिक्रिया होती. डोंबिवलीचे संजय लेले, पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मुलाची ही प्रतिक्रिया होती. आणि जवळजवळ सगळ्याच कुटुंबियांची आपण प्रतिक्रिया बघितल्यात की त्यांचं जगदाळे कुटुंब असेल किंवा आता लेले कुटुंबी असेल, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की एक योग्य प्रकारे धडा शिकवला गेला आणि स्वागत केलंय, एक प्रकारे आनंद व्यक्त केलाय. पुन्हा जाऊया आपण, आपल्यासोबत आहेत कर्नल चाफेकर यांकडून त्यांचं मत आपण जाणून घेऊयात. कर्नल साहेब, प्लीज कंटिन्यू करा तुमचा मुद्दा. तुम्ही ऐकली त्यांची प्रतिक्रिया, या प्रतिक्रिया येत राहणार मध्ये मध्ये. तुमचा मुद्दा मगाचा पूर्ण करा. मी सांगत होतो की अशा हल्ल्यांमध्ये जी महत्व याचं असतं की तुमचा इंटेलिजन्स किती चांगला आहे. म्हणजे टार्गेट्स अचूकपणे हमला करण्यासाठी तुम्हाला माहिती ती हवीच असते आणि ती माहिती असल्यामुळे किंवा गोळा करण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तेवढा वेळ आपण घेतला. आणि हे टार्गेटचे फोल्डर आपल्याकडे असतातच, आपल्याकडेच नाही असं नाही तर सर्व देशांकडे एकमेकांच्या शत्रूंचे फोल्डर्स असतातच. तर हा अचूक हल्ला रात्री का झाला हा प्रश्न सर्वात प्रथम येऊ शकतो. त्याचं उत्तर मी असंच सांगेन की रात्रीच्या वेळी हल्ला हा अचूक होऊ शकतो आणि जो अंधाराचा फायदा घेऊन जमिनीवर हल्ला झाल्यानंतर गोंधळ उठतो त्याचा फायदा सुद्धा आपल्याला मिळतो. आणि आपल्या विमानांना परत येण्यासाठी सुद्धा अंधाराचा उपयोग होतो. आजकाल रडार्स आहेत, बाकी सगळे सेन्सर्स आहेत, कम्युनिकेशन आहे, पण आपल्याजवळ जॅमिंगच्या गोष्टी असल्यामुळे आपण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा हल्ला करू शकतो असं मला म्हणता येईल. पण करण लगे सामान्य माणसाच्या लेमॅन्स लँग्वेज आपण विचार करायचा झाला तर अंधारात जसं म्हणतात की अंधारात जास्ती प्रिसिजन असतं, पण जनरली अंधार असतो, ते ठिकाणांची तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे असायला हवे होतात, तिथे कोण कोण आहे हे इंटेलिजन्स तुम्हाला हवं असतं. या सगळ्या गोष्टी 14 दिवस कदाचित झाले हल्ला होऊन, त्याच्यातच हा केलाय. या सगळ्या गोष्टी जमवून आणणं 14 दिवसात हे कितपत डिफिकल्ट टास्क असेल. शत्रू राष्ट्रांनी तुमच्याकडे, सर तर म्हणाले मग चाफेकरच्या सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असतात, पण कुठल्या ठिकाणी हल्ला करायचा, त्या प्रिसिशनने हल्ला करायचा, पण कुठल्याही प्रकारे तिथे सिव्हिलियन्स किंवा नागरिक तिथे त्यांच्यावरती त्यांना नुकसान होता कामा नये. या सगळ्या गोष्टींसाठी कुठली काळजी घ्यायची असेल? नक्कीच, जसं एअर व्हाईस मार्शल चाफेकर सरांनी सांगितलं, अतिशय सिनियर ऑफिसर आहेत आणि ते त्यातले एक्सपर्ट आहेत. त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द त्या ठिकाणचा मानला जातो. बिलकुल. टेक्निकली त्यांनी ती गोष्ट जी आहे त्या ठिकाणी एक्सप्लेन केली. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इट वॉज अ टीम एफर्ट. जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की हा फक्त जे आहे आम्ही अंधाधुंद गोळीबार केला किंवा काही ब्लास्ट केले अशातला हा भाग नाही. जसं म्हणतोय की प्रिसिजन स्ट्राईक्स, नेमकं आम्हाला जे हासिल करायचंय त्याच ठिकाणी आम्ही हल्ला केला. आणि हे जर करायचं असेल तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी असते की या वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणांचे कोऑर्डिनेट्स, त्यांच्याशी संबंधित इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. 22 एप्रिल नंतरच आपण काम सुरू केलं अशातला बिलकुल भाग नाही. आपल्याकडे जे आहेत, आपली जी दुश्मन राष्ट्र आहेत आणि जे जे आपले टार्गेट्स आहेत त्यांच्याविषयीचे इंटेलिजन्स इनपुट्स असतात. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन सुद्धा तयार असतात, कंटिंजन्सी प्लॅन सुद्धा त्या ठिकाणी तयार असतात. फक्त बदलणाऱ्या परिस्थितीच्या अनुसार कुठला ऑप्शन त्या ठिकाणी आपण अडॉप्ट करायचा हे आपण ठरवत असतो. तर पहिली गोष्ट इंटेलिजन्स इनपुट हे खूप महत्वाचे असतात. ह्युमन इंटेलिजन्स त्याचबरोबर टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट्स हे आपण जमा केले आणि त्याच्या आधारावर एक्झॅक्टली कुठे कुठे ही दहशतवादाची स्थळं आहेत ती माहिती आपण घेतली. आपल्या सुद्धा चॅनलवर आणि वेगवेगळ्या चॅनलवर मागच्या ऑलमोस्ट 2 आठवड्यामध्ये विश्लेषण करताना नेमकं पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये कुठे कुठे या दहशतवाद्यांची स्थळं आहेत, कुठे ट्रेनिंग कॅम्प आहेत याची माहिती ही इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून आपल्याकडे सुद्धा त्या ठिकाणी होती. त्याच आधारावर त्याला अपडेट करून पहिला हा डेटा आपण त्या ठिकाणी घेतला, कंपाईल केला. त्याच्या आधारावर अतिशय सिस्टमॅटिकली आपण ऑपरेशनल प्लॅनिंग केलं. तिन्ही दलांचा जो आहे त्यामध्ये समावेश होता, तो कॉम्पोनंट आपण त्या ठिकाणी घेतला आणि योग्य वेळ निवडून, कारण ज्या प्रकारे हाय सिक्युरिटी अलर्ट मोडवर पाकिस्तानही होतं आणि भारतही त्या ठिकाणी होतं, त्यामुळे फक्त जे आहे काहीतरी कारवाई करणं हा आपला हेतू नव्हता. डिसेप्शन आणि सरप्राईज हे दोन्ही फॅक्टर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज घडीला जे आहे सिक्युरिटी मॉक ड्रिलशी रिलेटेड एक्झॅक्टली मला खरं त्याच्याबद्दल सुरू आहे. नगेश सर, मला त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. त्याच्याबद्दल दोघांना हा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे अनेकांना कालपासून चर्चा होती, आमच्याकडे अनेकांचे फोन येत होते की मॉकड्रिल आज होणार आहे. मॉकड्रिल
हे कुठेतरी एक डायव्हर्जरी टॅक्टिक होती असंही म्हटलं जातं. म्हणजे हे खूप प्रायमरी आहे, सामान्य माणसाच्या भाषेत त्याला मिलिटरीच्या टॅक्टिक्स त्यांचं ऑपरेशन फारसं समजत नाहीत, पण ही डायव्हर्जरी टॅक्टिक होती का? कर्नल चाफेकर तुमच्याकडे पहिले, माझ्यासाठी चाफेकर सरांसाठी पहिले. ही डायव्हर्जनरी टेक्निक होती का हा ठीक. प्रश्न फारच इंटरेस्टिंग आहे. जी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. काल मॉक ड्रिल बद्दल बोलताना बऱ्याच चॅनलशी बोलताना मी हे सारखं रिपीट करत होतो की मॉक ड्रिल 1971 पासून झालेली नाही आणि ती करणं अतिशय आवश्यक आहे. हा परंतु मला सरळ प्रश्न जेव्हा विचारण्यात आला की हे बिगुल आहे का युद्धाचं, तेव्हा मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बिगुल वगैरे काही नाही आहे. मॉक ड्रिल ही केलीच पाहिजे. आतापर्यंत जनता, सामान्य जनता ओरडा करत होती की इतके दिवस का लावतायत, युद्ध का सुरू होत नाहीये. त्यांना युद्ध म्हणजे काय याची थोडी झलक मिळावी म्हणून आपल्या प्राईम मिनिस्टरनी निवडलेला हा उपाय होता. आणि मॉक ड्रिल अजूनही होईल हे मी तुम्हाला सांगतोय. आता तर त्याची जास्त जरूर झालेली आहे आणि मॉक ड्रिल झालीच पाहिजे अशा मताचा मी आहे. अजून मॉक ड्रिल म्हणजे अजून स्ट्राईक असा अर्थ काढायचा का चाफेकर सर? अजून मॉक ड्रिल आणि स्ट्राईकला जोडणं चुकीचं आहे हे मी तुम्हाला परत एकदा रिएटरेट करतो. ठीक आहे. स्ट्राईक हे आधीच ठरलेले आहेत. स्ट्राईक केव्हा होणार, कसा होणार हे आधीच ठरलेलं आहे. मॉक ड्रिल जनतेला फक्त प्रेक्षक म्हणून ठेवायचं नाहीये. जनतेला हे कळलं पाहिजे नुसतं युद्ध करा म्हणून संपत नाही, तर त्याबरोबर त्यांचाही सहभाग किती महत्वाचा आहे याच्यासाठी. आणि इंटरनॅशनली एक मेसेज पाठवायचा होता की वी आर दिस टाइम फुल्ली प्रिपेअर्ड. आम्ही सर्व तयारीनिशी करणार आहे. रिटॅलिएशन झालं तर त्याचं पण उत्तर देणार आहे. आणि त्यामुळे कोणची ती योग्य वेळ, कोणची ती योग्य दिवस आणि कुठे कुठे हमला याचं उत्तर तुम्हाला कोणालाही मिळालेलं आता नाही. ते तितकंच महत्वाचं आहे. कारण 71 आणि आता बराच फरक आहे. मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर तिन्ही फोर्सेसचे चीफ यांनी एकही शब्द बोललेले नाहीत आणि अशीच कारवाई करण्याची जरूर असते. त्यामुळेच आजच्या हल्ल्यासारखे हल्ले हे सक्सेसफुल होतात असं मी म्हणेन. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ढगे सरांकडे जाण्याआधी की तुम्ही आता हे सगळं तुम्ही 71ही बघितलं, 71 असेल, कारगिल असेल किंवा आता बालाकोट असेल आणि आता आजचे सर्जिकल स्ट्राईक्स आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं. एअरफोर्सचा खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची बिजाच्या स्ट्राईक्समध्ये एअरफोर्सवरच असतील. तुम्ही त्याचा एक खूप महत्वाचा भाग राहिलात. त्यामुळे तुमची त्या अँगलने मला प्रतिक्रिया जाणून घ्यायची. तुम्हाला तुमच्या पहिल्या भावना किंवा तुमचं या सगळ्यांचं अनालिसिस कसं आहे? अनालिसिस माझं असंच आहे की मी सांगू इच्छितो की जनमत किंवा इतर जगाचं जे मत आहे त्याच्यावर आपण काय करणार, केव्हा करणार आणि कसं करणार हे कधीही अवलंबून नसतं. आमचे प्लान्स हे जसे कर्नल ढग्यांनी तुम्हाला एकदा सांगितलं की आमचे प्लान्स रेडीच असतात. फक्त ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या फाईलांवरची किंवा त्या प्लान्सवरची धूळ झटकायची, ते एकदा वाचायचे आणि आपण तयार ते करायला, अशी ही पद्धत असते. त्यामुळे हे टार्गेट्सचे जे फाईल फोल्डर्स असतात ते अपडेट करणं, आपण कसे कसे कुठे कुठे हल्ला करणं, डिसेप्शन काय राहील, सरप्राईज एलिमेंट कसा क्रिएट करायचा, या गोष्टींचा फक्त हल्ल्याआधी विचार होतो. आणि हा हल्ला जेव्हा होतो तेव्हा हे एक लक्षात घेतलं पाहिजे, हवाई दलाचा हल्ला हा 1-2 विमानांनी होत नसतो. जे विमानं हल्ला करतात त्यांना सुद्धा प्रोटेक्शन फोर्स जाते. तर हे एकंदर जो जमगट असतो तो एक फार मोठा जमगट असतो. जवळजवळ 15 ते 20 विमानं एकत्र येऊन ते कारवाई करतात. तर ही एक छोटी कारवाई नसते, ही प्री प्लॅन्ड कारवाई असते. म्हणूनच आपण करू शकतो. तयारी तुमची सदैव तयार असतं असल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो. ही तयारी तर तुम्ही म्हणतात खूप नेहमीच तयार असतं, पण हा प्रिसिशनचा स्ट्राईक करायला तुम्हाला वाटतं 14 दिवसाची तयारी पुरेशी होती? अदरवाईज तयार असताच पण तरी सुद्धा 14 दिवसाच्या तयारीची काहीही गरज नव्हती हेच मी सांगू इच्छितोय. बरं, पण
जनता म्हणते म्हणून किंवा इतर जगातील राष्ट्र तुमच्यावर प्रेशर आणतायत म्हणून आपण रिॲक्ट व्हायचं, ही पद्धत बरोबर नाही. त्यामुळे आपण ठरवलं की आपण केव्हा हल्ला करायचा, का करायचा आणि कुठल्या कुठल्या जागी करायचा. म्हणून मी रिएटरेट करतोय, कुठल्याही दबावाला पार पडून किंवा तयारी नसल्यामुळे आपण हल्ला लेट केला असं नाही. आपल्याला याच वेळी ही गोष्ट करायची होती म्हणून आपण ही केली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, ढगेंकडे जायचं. ढगे आपल्यासोबत आहेत का? कर्नल ढगेंकडे जातो मी. पाकिस्तान उरीच्या वेळेस आपण त्यांना सर्जिकल स्ट्राईक धडा शिकवला, वेळोवेळी आपण ते करत आलेले आहेत. पण आता हा शब्द त्यांना त्यांचं शेपूट ते वाकडंच राहतंय. किती सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तर हे अमान्यच करतोय की तिथे दहशतवादी तळं होती. त्यांनी आज सकाळपासूनच कांगावा, मध्यरात्रीपासून कांगावा सुरू केलाय की सिव्हिलियन्सला अटॅक करण्यात आलं, मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटला टार्गेट करण्यात आलं. अजून त्यांना हे संपूर्णपणे ही दहशतवादी तळं जर तिथली बंद करायची असेल, तिथनं त्यांचं सैन्य, त्यांना ISIचं मिळणारं पाठबळ कमी करायचं असेल, सरकारचं मिळणारं पाठबळ कमी करायचं असेल, त्याला कशा प्रकारे अजून इथे अजून तुम्हाला वाटतं अशा हल्ल्यांची गरज असेल तिथे? कमलेशजी, अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला. हा फक्त फेज 1 आहे ऑपरेशन सिंदूरचा, जसं सुरुवातीच्या चर्चेमध्ये आलं. मुळात प्रश्न आपला काय आहे? पाकिस्तान हा प्रश्नच नाही. आपला प्रश्न जो आहे दहशतवाद आहे. मग दहशतवादाला संपायचं असेल तर तुमचे जे आहेत टेररिस्ट लॉन्च पॅड POK मध्ये आहेत, त्याला सपोर्ट करणारे आका आहेत, त्याला सपोर्ट करणारे पाकिस्तानचं लष्कर आणि ISI आहे, आणि या अनुषंगाने हे सगळे प्लेयर त्या ठिकाणी येतात. माझी स्पष्ट भूमिका आहे, हे फक्त फॅन्सी वर्ड किंवा युद्धखोरीची भाषा म्हणून त्या ठिकाणी नाही. पाक व्याप्त काश्मीर हा भारताला सम्मिलित करणं हा त्याचा उपाय आहे. आणि मी ज्यावेळेस म्हणतोय ते यासाठी म्हणतोय, 1994 भारतीय संसदेनं प्रस्ताव पारित केला, आमच्यासाठी टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, आणि संसदेनं सांगितलं की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अधिकृत भाग आहे आणि त्याला जे आहे भारतामध्ये सम्मिलित करावं. मागच्या काही काळामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री, भारताचे रक्षा मंत्री, भारताचे गृहमंत्री स्पष्टपणे म्हणतात की भारत आणि पाकिस्तानमध्ये एकच अनफिनिश्ड एजेंडा आहे, आणि तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर तो त्यांनी वापस करावा. ते काही वापस करणार नाहीत तर आम्हाला जे आहे तो हिसकावून घ्यावा लागणार आहे. तिसरी गोष्ट, भारताच्या ऑफिशियल मॅपमध्ये आपण मुंडकं छाटून तर जे आहे जम्मू काश्मीर दाखवत नाही, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग त्या ठिकाणी दाखवतो. मग जे आहे फक्त आपण मॅपमध्येच तो पाकव्याप्त काश्मीर ठेवणार आहोत का? कधी ना कधी ती खमकी भूमिका घ्यावीच लागेल ना. 1955चा आर्टिकल 370 जो एक प्रकारे जो आहे टेम्पररी प्रोव्हिजन म्हणून होता, नरेंद्र मोदी यांनी खमकी भूमिका घेतली. 2019ला जी गोष्ट होऊ शकणार नाही असं वाटत होतं ते 370 आपण हटवलं. पाकव्याप्त काश्मीर, व्हाय टच मी नॉट? आपल्याला जर हा दहशतवादाचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर अल्टिमेटली पाकव्याप्त काश्मीरला भारतामध्ये सम्मिलित करणं हा जो आहे एक खूप महत्वाचा टप्पा असेल, आणि त्याच वेळेस पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. 1 दिवसात 2 दिवसात होणार नाही, पण माझ्या मते त्या अनुषंगानं आपण कारवाई सुरू केली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अनिल, दोघांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या दोघांचे, कर्नल ढगे आणि एअर व्हाईस चीफ मार्शल चाफेकर सर, तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. तुम्ही आज आपला या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्यात आणि तुम्ही या गोष्टीला